नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आज जे आपण आपल्या विहिरीमध्ये मित्रांनो बोर मारणार आहे. तर बोर कशासाठी मारणार मित्रांनो, विहीर बघा, विहीर आपली पहिलेच झाली आहे, पण आपल्याला जे आळवे बोर मारायचे, ठीक आहे. आणि आळवे बोर मित्रांनो आमच्या गावात गेल्या 2-4 वर्षापासून मित्रांनो इतके सक्सेसफुल झाले आहे की विचारू नका. म्हणजे प्रत्येक बोर, म्हणजे कोणत्या विहिरीला पाणी नसलं मित्रांनो की लोक जे आहे आळवे बोर मारतात. आळवे बोर मारतात आणि मित्रांनो भयानक त्यांना जे पाणी लागत आहे. मित्रांनो तोच प्रयोग जे आपण आपल्या शेतात सुद्धा केलेला, पण मित्रांनो आजचा प्रयोग जो मित्रांनो आपल्या विहिरीत राहणार आहे. आणि मित्रांनो आपण मारणार आहे आळवा बोर. तर मित्रांनो माहित नसेल की आळवे बोर कसे मारायचे, मित्रांनो हा व्हिडिओ जे आहे तुम्ही पूर्ण शॉर्ट पर्यंत बघा. बघा बोरवेलची मशीन जे अशी राहते, जे आपण खाली जमिनीत जे मारतो आपण, तीच हे बोरवेल मशीन आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. कोणता ब्लॉक उभा करता थोड़ा सा ऊपर उठाना पड़ता. अरे बासा नाही ना पहिले मोर्चा मारा पहिले. बघा मित्रांनो, याच्यामध्ये अंदर जे अशी मशीन आहे, हे मशीन आपल्याला या चेन थ्रू अशी आपल्याला याच्या अंदर टाकावं लागते. बघा नंतर जे मशीन अशी आळवे बोर मारते आणि त्या बोरमध्ये जर पाणी लागलं तर मित्रांनो आपण खूप धन्य आहे. चॅनल आहे मेरा यूट्यूब पे. इथे बघा हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असला मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कहाँ से हो आप? हम एमपी से हैं. मशीन एमपी से है ना? एमपी के शाजापुर का. अच्छा हाँ. तो क्या फुट चल रहा है अभी, भाव क्या चल रहा है आपका? 135 रुपए फीट चल रहा है. ओके 135-40. 135. रॉड कितने फूट का रहता? अपना रॉड 5 फीट का रहता है. बघा मित्रांनो रॉड जे यांचा 5 फुटाचा रॉड राहते. तर नक्की यांना जे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हाँ नया टेक्नोलॉजी का बनाया हुआ है हटरा. हाँ एक ही गाड़ी पूरा काम करते थे. एक ही गाड़ी, मतलब पूरा खड़ा वाला रहता वो भी करता है ना? हाँ दोनों काम करते. दोन्ही काम करते. मित्रांनो दोन्ही काम जे आहे हे बोरवेल मशीन करते. बघा खूप ॲडव्हान्स मशीन आहे यांची. ट्रक सुद्धा बघा खूप जबरदस्त ट्रक आहे यांचा, अशोक लेलँडचा. मित्रांनो बघा पूर्ण खाली पूर्ण धुवा झालेला आहे. बघा पूर्ण धुवा झालेला आहे, काहीच दिसत नाही. अंदर माणसं आहे, मशीन आहे, काय आहे काही दिसत नाही. कठीण काम आहे मित्रांनो, खूप कठीण काम आहे. काकांचं जे आहे खूप आतुरतेने मन त्यांचं खूप घाबरत आहे की पाणी लागणार की नाही. बघा कारण कोणाची इच्छा असते मित्रांनो, कोणत्याही शेतकऱ्याची. हा मित्रांनो आता बघा आपल्या मशीनला 2 तास झालेल्या, जवळपास 2 तास होऊन गेलेले आहे. बघा आणि रॉड जे आहे सध्या 5 फुटाचे रॉड असे बघा खाली. बघा एक लॉजिक सांगतो मित्रांनो, जेव्हा धुवा बंद होते बघा, जेव्हा मशीन खाली क्लिअर दिसते तेव्हा असं समजायचं की आता बघा मशीन पूर्ण दिसत आहे. बघा असं समजायचं की पाणी लागलेलं आहे. बघा 50 फूट 55 फूट आपली सध्या बोर केलेले आहे आळवी. तर गुड मॉर्निंग सगळ्या प्रेक्षकांना. मित्रांनो काल रात्रभर ते जे मोटर जे मशीन चालू ठेवू शकत नाही, ठीक आहे, त्यांना सुद्धा झोप असते. तर मित्रांनो आता बघा विहिरीला पाणी जे आहे थोडंसं आलेलं आहे, तर म्हणून आपण जे आहे बघा सिस्टम आपण लावलेलं आहे आता, जेणेकरून आता आपलं विहीर थोडी खाली होऊन जाणार, नंतर जे आहे त्यांचं काम करणार. मित्रांनो भेटूया काही वेळानंतर. आता बघा वाजले आहे सकाळचे 7:45 आणि बघा सगळे पुन्हा जे आहे आतुरतेने वाट बघत आहे की मित्रांनो पाणी लागणार की नाही. बघा पाण्याचं मोठं बेकार काम मित्रांनो. बघा मेहनतीचं काम नाही आहे. बघा नशिबाचा खेळ आहे. लागलं तर लागलं, नाही तर काही गॅरंटी नाही. बघा सगळेजण जे आम्ही
सकाळीच आपल्या विहिरीवर आलेलो आहे आणि बघा तुम्हाला आता मोटर दाखवतो मी. दुसरा बोर लावलेला आहे बघा दुसऱ्या होलमध्ये. मित्रांनो गोपाल भाऊ सुद्धा आलेला, कपडे घालून पाणी पाहिले. पा पाणी पा. अरे बापरे. बघा मित्रांनो पाणी आपल्याला याला वाटत आहे की पाणी लागलेलं आहे. बघा व्हिडिओ मध्ये हा जो आहे हा पाईप चालू आहे बघा. आता जे आहे सध्या रॉड काढणं चालू आहे. पहिला बोर आपण 70 फुटावर क्लोज केला होता आणि दुसरा जे आहे बघा 110 फुटवर क्लोज केला आणि आता बघा रॉड काढणं चालू आहे. आणि मित्रांनो नक्कीच जे आहे पाणी थोडं वाढलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल तर व्हिडिओमध्ये बघा. हे इथे बघा बघा पाणी. बघा मित्रांनो व्हिडिओ मध्ये दिसत असेल तर बघा एवढं पाणी आपल्या याला लागलेलं आहे बघा. वाव. बघा आता मित्रांनो तिसरा बोर मारणं चालू आहे बघा. तिसरा बोर म्हणजे 5-5 फुटाच्या अंतरानं आपण असे 3 बोर घेतले बघा. हाँ वो भैया अपने ऊपर आ रहे अभी. मित्रांनो स्वामी समर्थाच्या नावाने मित्रांनो दुसरा झऱ्याला सुद्धा आपला पाणी लागलेलं आहे बघा. मित्रांनो अपेक्षा नव्हती पूर्ण धुवा फेकत होता बघा. पण काही फायदा नाही. आपल्याला वाटलं धुवा लागला की पाणी फेकणार नाही पण पाणी मित्रांनो या पहिल्या झऱ्यापेक्षा 120 फूट जो मारला त्याच्यापेक्षाही जे आहे जबरदस्त त्याला पाणी लागलेलं आहे आणि 60 फूट आपण मारलेला आहे. तर सगळा मित्रांनो जे आहे नशिबाचा खेळ आहे बघा. तो यूपी हम एमपी वाले भैया को लग रहा हम गाली दे रहे उनको. मराठी समझ में नहीं आती उनको. तर मित्रांनो आता जे आम्ही डायरेक्ट बघा तिथे मंदिर आहे आमचं स्वामी समर्थाचं. त्या दिशेनं आम्ही डायरेक्ट बघा मशीन लावलेली आहे बघा. कोणत्या माराला विचारलं नाही, कोणत्या चेक नाही, तारानं नाही ना नारळाने चेक नाही केलं. आम्ही डायरेक्ट जे आहे आमच्या मतानंच आम्ही पाणी बोर मारताय बघा. 2 बोर आमचे 3 बघी सध्या तरी सक्सेस झालेले आहे. तिसरा फक्त जसं तसं पाणी लागलेलं नाही त्याला. पण चौथा बघू आता डायरेक्ट स्वामी समर्थ मंदिराच्या दिशेने. सो गाईज आपलं जे आहे सध्याच्या कंडिशनला बघा 4ही बोर कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे. जो सांगितला तुम्हाला की स्वामी समर्थाच्या मंदिराच्या दिशेने जे मारलं आहे आपण त्याला जे आहे मित्रांनो खडक लागलेला आहे. बारीक बारीक चुरा पडतात. ठीक आहे. त्याच्यामुळे जो आहे बोर असा कंटिन्यू आतमध्ये चालला नाही, रॉड चालला नाही आतमध्ये. म्हणून जे आपण 40 फुटावरच जे आहे त्याला एंड केलेला आहे. म्हणून बघू शकता तुम्ही आता जे 4 कंडिशन. हा पहिला बोर ठीक आहे बोर्ड बघा. त्यानंतर हा दुसरा बघा. या 2 बोराला पाणी जास्त लागलेलं आहे. म्हणजे या साईडनं बघा धरण आहे. ठीक आहे. या साईडनं धरण असल्यामुळे धरण इथून जे आहे जवळपास 2 किलोमीटर अंतरावर जे आहे 2-2.5 किलोमीटर अंतरावर जे आहे धरण आहे. तर या साईडनं असा उतार आहे आमच्या गावाकडे बघा. तर या दिशेने आम्ही कुणालाही न विचारता आमच्या मताने ठीक आहे आमच्या दिमागानं जे आहे आम्ही हे बोर मारलेले आहे. ठीक आहे. तर तुम्ही असंच जे आहे कुणाला न विचारता सुद्धा तुम्ही मारू शकता डायरेक्ट उतारच्या दिशेने. त्यानंतर एक फक्त आम्ही विरुद्ध दिशेने मारलेला इकडे बघा. ते म्हणून देवाच्या साईड शेवटी देवाच्या हातात आपण तो दिलेला आहे. शेवटचा बोर 40 फुटावर तो संपन्न झालेला आहे. त्याला किती पाणी लागलेलं आहे आपण ते तुम्हाला शेवटी दाखवूच. हा फक्त एक रॉड काढायचा आहे म्हणून माहिती पडत आहे. मारला होता आपण. ठीक आहे. 1 2 3 तो चौथा बोर आहे मित्रांनो तो आहे इकडे नाल्याच्या दिशेने. ठीक आहे. नाला आहे आपल्या बाजूनं इथून 300-400 फुटा नाला आहे. तर त्या नाल्याच्या दिशेने आपण मारलेला होता जेणेकरून नाला आहे म्हणून बा पाणी लागणार. पण तो थोडा फेल गेलेला आहे. 120 फुटावाला 60 फुटावाला. त्यानंतर आता इकडे मारला हा देवाच्या दिशेनं.
गेले काही ना काही पाणी लागलेलं आहे पाय. ते बघा इथे आपली बोर मशीन काढलेली आहे मित्रांनो आणि आपलं फायनल बिल तुमच्या समोर आहे बघा. काही खोटं आपण बोलणार नाही, एकदम जशाच्या तसा आपण ब्लॉग हा मित्रांनो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. तर आपलं बघा पहिला झाला आहे 65 फूट, त्यानंतर 110, त्यानंतर 60 आणि 40. ठीक आहे. तर 275 फूट आपण टोटल मारलेलं आहे आणि इंटू 135 रुपये पर फूटच्या हिशोबाने 37,125 रुपये आपले जे आहे झालेले आहे. तर मित्रांनो असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी आणायचा नेहमी आपण प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला आपल्याला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटू याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.